थोडासा मात्र 70% जर बघितलं तर सिंधोनी संघाकडे मात्र देखील चांगले बॅटर्स देखील आहेत आणि गोलंदाज देखील आहेत. तर या ठिकाणी कमीत कमी 4 षटकामध्ये आपल्याला 65 किंवा 70च्या आसपास धावसंख्या बनवणे गरजेचे आहे. कारण विकेट बघितले गेले तर बॅटिंग फलंदाजांना मात्र एक उपयुक्त अशी मदत मिळते. जेवढी विकेट टिकली तेवढे त्यानंतर मात्र फलंदाजाला देखील हलकीशी मदत मिळते. तर या ठिकाणी कमीत कमी 60 ते 65 किंवा 70 धावसंख्या उभारणे गरजेचे आहे. निश्चित गणेश भाऊ घटाळ पुन्हा एकदा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी. जर सामन्यामध्ये पकड बनवायचं असेल तर 60+ धावा बनवायला लागतील या मैदानावर. एकंदर पाहिजे तर गोलंदाजी चांगली आहे सिंधुनी या संघाचे देखील. अरुण राऊत हे देखील ऑन लाईन जोडले गेले आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आकाश टोकरे हे देखील ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. अशोक धोम आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आपण पाहतो योगेश दोगडे आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मधुकर नॉन स्ट्राईकला प्रकाश. सुरुवात सेमीफायनल 2च्या सामन्याची. क्रॉस द लाईन कट करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. टप्पा पडल्यानंतर सरळ निघून जातोय चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये धाव पहिल्या चेंडूवर नाही. ओव्हर प्लेचं पहिलं षटक स्लिप. त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट कव्हर तैनात आहे टॉप साईड मध्ये. त्यानंतर ऑन साईड मध्ये स्क्वेअर लेग शॉट. त्यानंतर मिड विकेट. त्यानंतर शॉट मिड ऑन तैनात आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय पांडा. यावेळेला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. बिलकुल लाईन सही. टप्पा सही. सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये धाव दोन चेंडूवर बिलकुल नाही. गोलंदाजी मार्कर सिंधुनी गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज सचिन खुशाल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय यावेळेला. ओव्हर द विकेट सुरुवात केली होती पहिल्या षटकाची. त्यानंतर पाहिलं तर डीप मिड विकेट 30 धारेच्या बाहेर. त्यानंतर लॉंग ऑफ तैनात आहेत. यावेळेला पण एकदा खेचून काढले चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरच्या गॅपमध्ये चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ रिझर्व मध्ये. सुंदर क्षेत्रक्षण सिंगल धाव जोडली जाते. सिंगल धावेसोबत चिंचवड संघाचं खातं उघडलं जाते. पहिली धाव लागते खात्यावर. कमालीची गोलंदाजी कमालीची स्पर्धा आपण पाहतोय. एक हर्सुल भागामध्ये गाजलेली स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय राहुल भाऊ थोरात चषक 2025 या सत्राचा अंतिम दिवस. क्रिकेटचा महाअंतिम सोहळा आपण पाहतोय. सेमीफायनल 2चा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. यावेळेला षटक नंबर 1 ची सुरुवात पाहायला मिळेल. येणारा पुढील चेंडू पडतोय खेळपट्टीवर. प्रकाश ओ पॅड लाईनला चेंडू. बिलकुल संपर्क जबरदस्त या ठिकाणी. प्रकाशच्या बॅटमधून येतोय षटकार. 6च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावफलक पुढे जाऊन सरकेल 7 या अंकावर. अटॅकिंग करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी जर का बघितलं तर प्रकाश एक अनुभवी फलंदाज आहे चित्तोड संघासाठी. पहिल्याच चेंडूवर आक्रमण. एक चेंडूमध्ये वैयक्तिक 6 धावा बनवल्या आहेत. प्रेक्षक वर्गाचे देखील गर्दी वाढते आपण पाहतोय मैदानावर. मात्र ऑनलाईन प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने ऑनलाईन जोडले गेले आहेत. या मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय यावेळेला. पुढील चेंडू पडतोय खेळपट्टीवर. खुशाल गोलंदाज मार्कवर आपण पाहतोय यावेळेला. ओ आखूड टप्प्याचा चेंडू होता. बिलकुल चान्स नाही. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फसतोय. बिलकुल डॉट डिलिव्हरी. कमलेश पवार ऑनलाईन जोडले गेले आहेत चिंचवड संघासाठी. 5 रुपयाचं पारितोषिक जर का संघ विजयी झाला तर. खुशालचा पुढील चेंडू पडतोय खेळपट्टीवर. यावेळेला अक्रॉस द लाईन पण एकदा फटका फसलाय. विकेट किपर चेंडू खाली. पहिलं विकेटचं पतन या ठिकाणी. विकेट सोबत ओव्हर नंबर 1 ची समाप्ती. 1 षटकानंतर धावसंख्या चिंचवड संघाची 7 या अंकावर. प्रेमराज दोंडगे हे देखील ऑनलाईन जोडले गेले आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी अंतिम चेंडूवर विकेट. विकेट सोबत आपण पाहतोय जगन मोळे आपण देखील ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी मोहन भोये गोलंदाजी मार्कर मनोज दाखल होत आहेत.
रवी चव्हाण आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. गोकुळ आपण आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. प्लीज चेक द व्हाईट बॉल. या ठिकाणी व्हाईट साठी रिव्ह्यू, मला वाटतं हा रिव्ह्यू सिंधुनी संघाने घेतला आहे या ठिकाणी. सॉरी 3 चोहळ संघाने घेतला आहे रिव्ह्यू. कंप्लीट बॉल आहे या ठिकाणी, वाईट नाही. या ठिकाणी सन्माननीय श्री रवींद्र भोई साहेब माजी उपसभापती पंचायत समिती त्र्यंबकेश्वर यांचे नुकतंच या ठिकाणी आगमन झाली. तुमच्या देखील संघर्ष क्रिकेट क्लब हर्सुल गव्हर्नमेंटच्या वतीने सरचे स्वागत आहे. जाऊया आपण मैदानाकडे. वाईटचा कॉल दिला जातोय, अतिरिक्त धावमध्ये भर पडते. पहिल्याच चेंडूवर रिव्ह्यू घेतला होता, त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा अवांतर धाव जोडली जाते धाव फलकावर. येणारा पुढील चेंडू आक्रमक स्ट्रोक, चेंडू मागे ताकद किती, हिट केलं जाते फिल्डरला, चेंडू सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. कमालीचा करारा प्रहार या ठिकाणी 6 धावा जोडल्या जात आहेत. मधुकर यांची पुन्हा एकदा एक चांगली सुरुवात 3 चोळ संघासाठी 6 धावा. षटकामधील दुसरा षटकार पाहिलं तर पहिला षटकार जमा झाला होता प्रकाश बडागे यांच्या मार्फत. त्यानंतर यावेळेला मधुकर याने देखील हम भी कुछ कम नाही हे चित्र आपण पाहतो यावेळेला मैदानच्या आतमध्ये. येणारा पुढील चेंडू पडतो खेळपट्टीवर, पुन्हा एकदा फुलटॉस बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. सपाट लाईनचा चेंडू, ग्राउंड शॉट, मिसफिल्ड, चेंडू सीमा पार, 4 धावा. चुकीला माफी नाही. या ठिकाणी मिसच्या रूपानं हा महत्वपूर्ण 4 धावा जोडले जात आहेत चिंचोळ संघाच्या खात्यावर. 4च्या मदतीने धावसंख्येपुढे जाऊन सरकेल चिंचोळ संघाचे 1 विकेटच्या नुकसानीनंतर आपण पाहतो यावेळेला 18 अंकावर विकेट लॉस. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या तयारीमध्ये असताना गॅपमध्ये ढकललाय. पहिली धाव वेगाने कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी मार्कस या ठिकाणी नजरे हटी, दुर्घटना घटी, फलंदाज धावतीत परततोय माघारी. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या ठिकाणी निश्चित प्रयत्न केला होता दुसऱ्या धावेसाठी. बिटवीन द रनिंग थोडीशी धीमी पाहायला मिळाली. विकेट नंबर 2चं पतन. त्यानंतर नवीन भेट मैदानात, परंतु मात्र संध्याकाळच्या तरात मात्र प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती देखील या ठिकाणी लाभली. सन्माननीय श्री रवींद्र भोई साहेब माजी उपसभापती पंचायत समिती त्र्यंबकेश्वर, तुमच्या देखील आमच्या संघर्ष क्रिकेट क्लब हर्सुल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून समजणार सरचे स्वागत करतोय. त्यानंतर तसेच त्यांचे सहयोगी साथी असतील आदरणीय अशोक लांगे साहेब, तुमचे देखील खूप खूप आभार आहेत. त्यानंतर सन्माननीय जयश्रीताई दिलीप तरवारे मॅडम, सामाजिक कार्यकर्त्या, त्यांचे देखील या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते. तुमचे देखील खूप खूप आभारी आहेत. त्यानंतर सन्माननीय श्री रवींद्र चौधरी साहेब हे देखील उपस्थित आहेत. संध्याकाळच्या सत्रातील सेमीफायनल नंबर 2चा सामना हा देखील पाहायला उपस्थित आहेत. त्यांच्या देखील स्वागत आहे. त्यानंतर जनार्दन पारधी साहेब, माजी सरपंच हर्सुल, यांचे देखील आगमन आहे, उपस्थित आहेत. तुमचे देखील खूप खूप आभार आहेत. त्यानंतर जातेगावचे माहले सरपंच हे देखील उपस्थित आहेत. तुमचे देखील खूप खूप आभार आहेत. त्यानंतर सन्माननीय श्री रमेश भाऊ भोई सर, तुमचे देखील खूप खूप आभार. त्यानंतर तसेच प्रकाश भाऊ बोरसे सर हे देखील उपस्थित आहेत. तुमचे देखील खूप खूप आभार आहेत. त्यावेळी जमीन लगतच्या फटका दरम्यान एक्स्ट्रा कव्हरेज मात्र बॅकफूट पंच स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय, परंतु मात्र या ठिकाणी शानदार क्षेत्राने देखील केवळ 1 धाव. नंतर सन्माननीय श्री संतोष राऊत साहेब सरपंच गोलदरी हे देखील उपस्थित आहेत. दुपारच्या क्षेत्रापासून आपण पाहतोय, त्यांचे देखील खूप खूप आभार. त्यानंतर देविदास बोडगे साहेब त्र्यंबकराज हॉटेल हर्सुल हे देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील खूप खूप सरचे स्वागत आहे. त्यानंतर निवृत्त भाऊ बोडके मॅन फ्रॉम त्र्यंबकेश्वर, तुमचे देखील खूप खूप आभार आहेत. यावेळेस
स्ट्रॅटेजिक टाइमआउट घेतला जाते. धावसंख्या आपण पाहतो यावेळेस 21 21 धावा, 2 विकेट. चिंचोळकरांची धावसंख्या. यादव कादिर हे देखील ओनर लाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी. त्यानंतर हरिदास हे देखील ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मोहन भोई, रवी चव्हाण आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी. विपुल आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आकाश टोकरे आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सुनील आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी. अमोल दोंगडे आपण देखील ऑनलाईन आहात. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी. कैलास बरफ महाराष्ट्र पोलीस आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला पुन्हा एकदा इनसाइट आउट मध्ये खेळून काढले चेंडूला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर तैनात. एक धाव घेण्याचा चान्स त्या ठिकाणी. एकच्या मदतीने धावगती वाढ होते. धावफलक पुढे जाऊन सरकेल. चिंचवड संघाचं 22 अंकावर. सागर टबाले आपलं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. देवीदास राऊत आपलं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. येणारा पडीला चेंडू पडतो खेळपट्टीवर. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बिलकुल जड मध्ये नाही चेंडू. पंचाकडे देखील पाहिलं जाते वेळेला, परंतु सटीक लाईनला चेंडू पडतो यावेळेला. धाव घेण्याचा चान्स नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात आपण पाहतो. यावेळेला पुन्हा एकदा सिंधुनी संघ क्षेत्ररक्षण करताना एक महत्वपूर्ण गोलंदाजी. यावेळेला पुन्हा एकदा खेळून काढले चेंडूला. एक टकवर डीप रिज मध्ये. पहिली धाव वेगाने कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा चान्स नाही. बिलकुल फिरो पोहतोय नॉन स्ट्राईक इनला. अजून एक धाव. एक एक धावेने काम बनणार आहे. निश्चित मोठमोठीची आवश्यकता या ठिकाणी धावगती वाढवण्यासाठी. येणारा पुढील चेंडू पडतो ओव्हर द विकेट. स्ट्राईक रोटेट जरूर पाहायला मिळेल यावेळेला. विलास आपण देखील ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. येणारा पुढील चेंडू पडतोय. पुन्हा एकदा स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न जोरदार अपील स्क्वायर लेग पंचाकडे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. हरदास भांगरे आपण देखील ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मोहन भाई आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. विनोद वांगड आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. शॉर्ट लाईनचा चेंडू अतिरिक्त बाउन्स. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाही. सलग दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. प्रमोद गुंदाजी मार्कवर आपण पाहतोय. विलास राठोड आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. उमेश आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तुषार मोळे आपलं देखील अधिक अधिक स्वागत. येणारा पुढील चेंडू पडतोय खेळपट्टीवर. मधुकर स्ट्राईकला. यावेळेला पण एकदा आडवी आठ चालवली. मोठा फटका जरूर नाही. ग्राउंड फील्ड मध्ये निश्चित चांगलं कार्य करताना आपण पाहतोय सिंधुनी संघ. बिटवीन द रनिंग सिंगल धाव कंप्लीट. थ्रो पोहतोय नॉन स्ट्राईकला. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 3 षटकानंतर धावसंख्या चिंचवड संघाची पुढे जाऊन सरकेल. 2 विकेटच्या नुकसानीनंतर 24 या अंकावर. 24 ऑन द बोर्ड बाय 2 विकेट लॉस. ललित हे देखील ऑनलाईन जोडले गेले आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कर कीर्तिक मोहन गावित आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मधुकर स्ट्राईक ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय. कीर्तिक गोलंदाजी मार्कर ओव्हर द विकेट. अक्रॉस द लाईन. काहीशी लाईन खराब जरूर पाहायला मिळते. अवांतर धाव जोडली जाईल. अवांतर धावेने सुरुवात ओव्हर नंबर 4 ची. छोटा मिथून अंबादास पोटिंदे हे देखील ऑनलाईन जोडले गेले आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. युवराज वड आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नरेंद्र बारके आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. उडवलंय समोरच्या दिशेमध्ये. चेंडू मागे ताकद भरपूर. लॉंग ऑफच्या डोक्यावर खेळून काढले चेंडूला. सीमारेषा बाहेर. 6 धावा कंप्लीट. मधुकर पुन्हा एकदा चमकताना आपण पाहतोय खेळपट्टीवर. मागील सामन्यामध्ये देखील महत्वपूर्ण पारी खेळली होती. 6च्या मदतीने धावसंख्या 31-31. योगेश शिंदे आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत.
कैलास पवार आपलं देखील हार्दिक स्वागत. येणारा पुढील चेंडू पडतोय खेळपट्टीवर, पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बिलकुल वाईटचा चान्स बनतो या ठिकाणी. पंचांचे हात देखील हवेत पाहायला मिळत आहेत. मोठं षटक बनवलं जाईल का चिंचवड संघाच्या फलंदाजामार्फत हलकसा प्रेशर जरूर निर्माण केले जाते यावेळेला. परवीन बरफ आपलं देखील हार्दिक स्वागत. अमित चौधरी आपलं देखील हार्दिक स्वागत या ठिकाणी. संतोष बागी आपण देखील ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत, आपलं देखील हार्दिक स्वागत. मोहन कनोजे आपलं देखील हार्दिक स्वागत. अरविंद वळवी आपलं देखील हार्दिक स्वागत. जर का बघितलं तर कार्तिकच्या या षटकामध्ये 2 अवांतर धावा पाहायला मिळत आहेत, त्यानंतर एक मोठा फटका देखील. यावेळेला पण एकदा लिडिंग झेल टिपला जाईल का? बिलकुल फाईन लेग ग्रीज मध्ये सुंदर झेल कॅरी केला जातोय. विकेट नंबर 3चं पतन, 3 विकेटच्या नुकसानीनंतर धावसंख्या अजूनही थांबलेली पाहायला मिळेल 31-31. मनोज गायकवाड हे देखील ऑनलाईन जोडले गेले आहेत, आपलं देखील हार्दिक स्वागत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोद 48 नंबरच्या तोसीमध्ये दाखल होत आहेत. पाहिलं तर शेवटचं षटक आहे प्रगतीवर. अजूनही पाहिलं तर या षटकामधील 4 चेंडूचा खेळ शिल्लक. हरला तरी चालेल, पण समोरच्या संघाला देखील घाम फुटला पाहिजे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल 2चा सामना रंगतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोद. 4 चेंडूमध्ये किती धावा जमवत आहेत तो महत्वपूर्ण असतील. सेकंडीच्या पारीमध्ये सुंदर गोलंदाजी करावी लागेल चिंचवड संघाला. सातारा स्पोर्ट लाईव्ह या वाहिनीद्वारे आपण घरबसल्या देखील या सामन्याचा आनंद घेऊ शकता. त्याच्यामध्ये ही वाहिनी आपल्या आवडल्यास सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करायला विसरू नका. अशोक महाले आपण देखील ऑनलाईन जोडले गेले आहेत, आपलं देखील हार्दिक स्वागत. खंडू जाधव आपलं देखील हार्दिक स्वागत. या ठिकाणी डावकरी हातात फलंदाज तयार, स्ट्राईक ऑनला. कीर्तिकचा पुढचा चेंडू, हो गतिवान चेंडू सुसाट निघून जातोय गोळीसारखा. विकेट किपरच्या हातामध्ये धाव नाही या चेंडूवर, बिलकुल डॉट डिलिव्हरी. कमालीची लाईन, कमालीच्या लाईन सोबत आपण पाहतोय अप्रतिम टप्पा. उच्च कोटीची गोलंदाजी जरूर पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. येणारा पुढील चेंडू पडतो खेळपट्टीवर, ओव्हर विकेट डावकरी हातासाठी. यावेळेला पण एकदा इनफिल्ड मध्ये खेळून काढले चेंडूला, मोठा गॅप, 2 फिल्डरच्या मधून चेंडू सीमारेषा बाहेर जातोय 4 धावेसाठी. करारा प्रहार या ठिकाणी विनोदच्या बॅट मधून येतोय चौकार. फुलटॉस लाईनला क्लिअर केले या ठिकाणी. मोठा फटका जरूर पाहायला मिळतोय. 4 धावा मुकम्मल केले आहेत या चेंडूवर. 4च्या मदतीने धावगती वाढवते, धावफलक पुढे जाऊन सरकेल 4च्या मदतीने. 36-36. मागील सेमीफायनल 1 मध्ये पाहिलं तर केवळ 38 धावांचं टार्गेट होतं. टार्गेट किंवा 2 षटकामध्ये पार झालं होतं. येणारा पुढील चेंडू कीर्तिक गोलंदाजी मार्कर अक्रॉस द लाईन, संपर्क जबरदस्त. पुन्हा एकदा डीप फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स मिळत आहेत 4. जर का नियंत्रण ठेवलं असतं तर मात्र निश्चितच मोठा फटका पाहायला मिळाला असता अजूनही. परंतु 4 धावा देखील क्रिकेटच्या खेळामध्ये कमी नाहीत. एका षटकामध्ये षटकार लागतोय या ठिकाणी. दिलीप त्याचबरोबर श्याम आपलं देखील हार्दिक स्वागत. मोठा फटका निश्चितच थोडंसं महागडे षटक ठरतंय सिंधुनी संघासाठी. चौकार विनोदच्या बॅटमधून, त्यानंतर यावेळेला डीप फाईन लेगला षटकार. कमालीचा स्ट्रोक जोडला जातोय आणि कमालीच्या स्ट्रोक सोबत आपण पाहतोय पुन्हा एकदा नवीन सुरुवात. गोलंदाजी मार्कर ओव्हर विकेट. शॉट थर्डमॅन, त्यानंतर स्लिप तैनात आहेत ऑफ साईड रेंज मध्ये. पुन्हा एकदा करारा प्रहार, फिल्डर तैनात. जोपर्यंत फील्ड होत नाही सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या साईड मार्गस्थ, बिटवीन द रनिंग थोडीशी धीमी. विकेटचा चान्स, फलंदाज धावतीत. शेवटच्या चेंडूवर फलंदाज धावतीत. 1 धाव कन्वर्ट केली जाते. 1 धावेसोबत 4 षटकाचा खेळतोय. संवाद 4 षटकानंतर चिंचवड संघाची धावसंख्या सेमीफायनल 2च्या सामन्यामध्ये आपण पाहतोय यावेळेला 43. विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. मोहन गावित आपलं देखील हार्दिक स्वागत या ठिकाणी. देनू गवळी आपलं देखील हार्दिक स्वागत. आकाश ठोकरे आपलं देखील हार्दिक स्वागत. विपुल आपलं देखील हार्दिक स्वागत. भगवान भोरसे आपलं देखील हार्दिक स्वागत. वैभव आपलं देखील हार्दिक स्वागत.
स्वर्गीय राहुल भाऊ थोरात स्मृती चषक 2025 या सत्रात आपण पाहतोय अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये आपण पाहतोय सेमीफायनल 2चा सामना. पहिल्या सामना जिंकला होता तिरापाली संघाने. त्यानंतर दुसरा सेमीफायनल आपण पाहतोय यावेळेला. पहिल्या पारीमध्ये 43 धावा बनवल्या आहेत चितोळ या संघाने. विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवर मान्य श्री रवींद्र भाऊ भोई साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती त्र्यंबकेश्वर, त्याचबरोबर सौ जयश्रीताई दिलीप तरवारी, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भाऊ चौधरी, सामाजिक कार्यकर्ते अशोक लांगी, ज्ञानेश्वर खुताडे, माजी सरपंच खडकोहोळ, गजानन बारगजे, संचालक हॉटेल यस महाराज हर्सुल, संतोष राऊत, सरपंच गोलदरी, देवीदास बोडके, त्रिबकराज हॉटेल हर्सुल, या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सातारा स्पोर्ट या वाहिनीसाठी 29,000 सबस्क्राईब पूर्ण होत आहेत. अशोक जाधव आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सूरज निंबारे आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सुरेश वळवी आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पुंडलिक चारोस्कर हे देखील ऑनलाईन जोडले गेले आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नरेंद्र धूम आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. देवीदास राऊत आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मोहन कनुजे आपण देखील ऑनलाईन जोडले गेले आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. दिलीप आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. जिग्नेश जाधव आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सूरज गरेल आपण देखील ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. फिर एक बार सभी का हार्दिक हार्दिक स्वागत. यहाँ पर सिंधुनी और चिंच ओवर के बीच चलता हुआ सेमीफाइनल 2 का मुकाबला. पहले बल्लेबाजी करते हुए चित्तौड़ टीम ने 43 रन बनाई. 44 रनों का लक्ष्य सिंधुनी टीम के सामने. यहाँ पर अच्छी गेंदबाजी करनी होगी चित्तौड़ टीम को. छोटा लक्ष्य है लेकिन हिम्मत से लढना होगा मैदान के अंदर. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर 13,000 व्ह्यूअर्स कंप्लीट होत आहेत सातारा स्पोर्ट लाईव्हच्या वाहिनीसाठी. असंच सहकार्य, असंच सबस्क्राईब करत राहा. आपल्या बोलाचं सहकार्य करत राहा. आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. सलामी की जोड़ी मैदान के अंदर कार्तिक और रवि. स्ट्राइक पर रवि. गेंदबाजी प्रकाश चित्तौड़ टीम के एक जाने माने अनुभवी गेंदबाज. और दोनों अंपायर का हार्दिक हार्दिक स्वागत करना चाहूंगा. यहाँ पर भरत और स्क्वायर लेग अंपायर दौलत सेठ. पहली गेंद और उड़ाया गेंद को. वन बाउंस सीमा रेखा के बाहर जाते हुए 4 रन के लिए. हल्की सी शॉर्ट लाइन की गेंद थी और किसी भी प्रकार की कसर नहीं की बल्लेबाज ने. और बेहतरीन संपर्क हुआ गेंद और बल्ले का और निकल गई सीमा रेखा के बाहर. 4 रन के लिए करारा प्रहार पहली गेंद पर. सिंधु ने टीम का खाता खुलता हुआ. यहाँ पर कमबैक करना होगा, विकेट भी लेनी होगी जरूर. यहाँ पर आने वाली गेंद, प्रकाश की गेंद फिर एक बार इन साइड के ऊपर से खेल दिया गेंद को. डीप एक्स्ट्रा कवर की बाहर जाती हुई सीमा रेखा पार 4 रन के लिए. और एक 2025 का शानदार चौका. कमाल की पारी गई जरूर खेली है सिंधु ने टीम ने भी. और यहाँ पर विकेट लेना जरूरी है सिंधु टीम के लिए अगर मैच में बने रहना है तो. वैसे भी यहाँ पर कमलेश पवार के माध्यम से पारितोषिक भी है 501 रुपए का यदि सिंधु टीम जीत हासिल करती है तो. यहाँ पर लगातार 2 बाउंड्रीज के साथ आगाज क्या है सेकंड पारी का. रवि ने लगातार 2 चौके. पर कुछ कान मंत्र देते हुए गेंदबाज प्रकाश को. हालांकि कान मंत्र की आवश्यकता नहीं. जिस प्रकार के गेंदबाज और बल्लेबाज है प्रकाश, कहीं ना कहीं आने वाली 4 गेंदों में कमबैक करना होगा यहाँ पर. लेकिन सामने वाली टीम भी एक अच्छी जाने वाली टीम है सिंधोनी. टेनिस क्रिकेट में अच्छा नाम है उनका. यहाँ पर आने वाली गेंद प्रकाश की डाउन द विकेट. और एक बार खूबसूरती के साथ निकाल दिया एक्स्ट्रा कवर की दिशा में.
गेंद रुकने का नाम नहीं ले रहा है इस वक्त। फिर एक बार दाखिल होती हुई सीमा रेखा बाहर 4 रन के लिए लगातार तीसरा चौका लगता हुआ रवि की बल्ले से। चौके की वजह से सिंधु टीम का स्कोर आगे निकलता हुआ बिना किसी नुकसान के 12 रन। लगातार शॉट गेंदे और शॉट गेंद पर करारा प्रहार करते हुए बल्लेबाज रवि। आने वाली गेंद फिर एक बार तैयार और लेंथ को खींचा था यहाँ पर, शानदार कैच, विकेट का पतन। लालच बोरीवाला फिर एक बार उसी दिशा में खेलना चाहते थे लेकिन पूरी तरह से फंसे यहाँ पर। हल्का सा किनारा लेकर गेंद विकेट कीपर के हाथों में जाती हुई पहला विकेट का पतन रवि 12 के स्कोर पर वापस लौटते हुए डगआउट की ओर। जैसे ही पहले विकेट गिरा और राहत की सांस लेते हुए गेंदबाज प्रकाश, हालांकि थे पहले 3 गेंदों पर 3 चौके लगा चुके थे रवि और ये कॉम्पैक्ट गेंदबाज का हमने जिक्र किया था यहाँ पर और कहीं ना कहीं गति में परिवर्तन किया था इस बार और तेज बल्ला चलाने के चक्कर में हल्का सा इनसाइड आउट लगी थी गेंद और शानदार कैच किया वहां पर विनोद ने। पहले विकेट का पतन और विकेट के साथ साथ नए बल्लेबाज स्ट्राइक पर। मनोज अब स्ट्राइक पर रहेंगे, पहले गेंद का सामना करेंगे इस पारी में। हालांकि 44 रनों का टारगेट है 24 गेंदों में। अभी भी 2 गेंदों का खेल शेष पावर प्ले का। ओह, यहाँ पर फिर एक बार खूबसूरती के साथ लॉन्गा पर लॉन्गन की गैप में खेल दिया गेंद को सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। हालांकि विकेट जरूर लिया था लेकिन यहाँ पर फिर एक बार धीमी गति की गेंद करने के प्रयास में फिर एक बार बड़ा शॉट मारने में कामयाब रहे मनोज। 6 की मदद से स्कोर आगे निकलता हुआ 18 के स्कोर पर और फिर एक बार स्लिप किया गेंद को। वहां पर फील्डर तैनात सीमा रेखा के नजदीक डिप मिड विकेट की दिशा में। जब तक फील्ड होती नहीं आसानी से 1 रन पूरा होता हुआ 1 की मदद से ओवर नंबर 1 की हुई समाप्ति। 1 ओवर समाप्ति के बाद सिंधु टीम का स्कोर 19 रन 1 विकेट के नुकसान पर। सभी दर्शकों का फिर एक बार हार्दिक स्वागत करना चाहूंगा यहाँ पर। स्वर्गीय राहुल भाऊ थोरात स्मृति चषक 2025 का ये सत्र, हालांकि अंतिम दिवस और अंतिम दिन में ये सेमीफाइनल 2 का मुकाबला चलता हुआ सिंधु और चित्तौड़ के बीच। गेंदबाजी में परिवर्तन मच्छिंद्र गेंदबाजी के ट्रैक पर और यहाँ पर अभी भी 3 ओवर का खेल बचा हुआ 19 रन स्कोरबोर्ड के ऊपर। पावर प्ले समाप्ति के बाद मैक्सिमम 5 खिलाड़ी तैनात रहेंगे सीमा रेखा पर। कार्तिक और मनोज की जोड़ी इस वक्त अच्छी पार्टनरशिप बनती हुई विकेट के बाद। मनोज के लिए अगली गेंद, हेलीकॉप्टर शॉट किया था वहां पर, शानदार फील्डिंग वहां पर। स्टेट लॉन्गर की दिशा में 1 रन लेने का चांस वहां पर, बिल्कुल भी चांस मिस नहीं किया। 1 रन पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने। 1 की मदद से स्कोर आगे निकलता हुआ 20 के स्कोर पर। अब समीकरण बदलता हुआ 24 रनों की दरकार हो। फुल टॉस गेंद को क्लियर किया यहाँ पर, लॉन्ग स्टॉप रिजर्व में जाती हुई गेंद। पहला रन तेजी के साथ पूरा किया, दूसरा भी रन जुड़ता हुआ इस गेंद पर। 2 के साथ साथ नो बॉल का भी कॉल, यहाँ पर 3 रन जुड़ेंगे इस गेंद पर। 3 की मदद से आने वाली गेंद फ्री हिट, एक बड़ा शॉट खेलने का मौका रहेगा बल्लेबाज के पास। सेमीफाइनल 2 का मुकाबला चलता हुआ 2 के मुकाबले में आज के दिन का ये पहला नो बॉल। एक बार गति में परिवर्तन किया था, डीप पॉइंट की दिशा में खेल दिया गेंद को खूबसूरती के साथ। गेंद चली गई सीमा रेखा के पार 4 रन के लिए। इस बार थोड़ा सा दूर रखने का प्रयास था लेकिन क्या खूबसूरती के साथ कार्तिक ने इसे पिक किया। गेंद और बल्ले का सही संपर्क, गेंद सीमा रेखा के बाहर जाके रुकी 4 रन के लिए। मच्छिंद्र की आने वाली गेंद, हालांकि बिग ओवर साबित होता हुआ यहाँ पर फिर एक बार बेहतरीन तरीके से निकाल दिया गेंद को स्लिप स्क्वायर लेग की दिशा में। 1 बाउंस गेंद सीमा रेखा के पार फिर एक बार जाती हुई 4 रन के लिए। कमाल का प्रहार और कमाल के प्रहार के साथ साथ यहाँ पर लगभग जीत की ओर बढ़ती हुई सिंधु की टीम। चौकी की मदद से सिंधु टीम का स्कोर आगे निकलता हुआ 31-31।
और एक बार शॉर्ट लाइन को क्लियर किया, वहां पर गेंद हवा में, गेंद चली गई तारामंडल में 6 रन के लिए। इस गेंद पर कार्तिक के बल्ले से निकलता हुआ छक्का, छक्के की मदद से स्कोर आगे निकलता हुआ 37 ऑन द बोर्ड, 1 विकेट लॉस बाय सिंधोली टीम। हालांकि बेहतरीन मुकाबले आज के दिन में, यहाँ पर फिर एक बार आड़ी बैट से खेलना चाहते थे, लगा यदि मैच में बने रहने के लिए इस प्रकार की आवश्यकता थी गेंदबाजी की, लेकिन कहीं ना कहीं शुरुआत से वो बड़ा ओवर, उसके बाद मच्छिंद्र की थोड़ी सी खराब लाइन और इसके चलते इस प्रकार की रणनीति सिंधोली टीम की इस मैच में। आने वाली गेंद का फिर एक बार सामना करेंगे कार्तिक, ओवर द विकेट, मच्छिंद्र गेंदबाजी के लिए तैयार। फिर एक बार आगे निकलकर हल्का सा लेडिंग एज शॉट स्क्वायर की दिशा में रोका, गेंद को सिंगल रन लेने का मौका नहीं, वहां पर ओवर हुआ स्टॉप। 2 ओवर समाप्ति बाद कुल स्कोर सिंधु टीम का 37-37। अभी भी लगभग 7 रनों की दरकार, जीत के लिए 12 गेंदों का खेल शेष। गेंदें ज्यादा और रन कम, इस प्रकार का समीकरण गेंदबाजी में। और एक परिवर्तन यहाँ पर, लगभग पहला मैच सेमीफाइनल लीग का जीता था तिरापाले टीम ने, फाइनल में प्रवेश कर लिया। यहाँ पर फुल टॉस गेंद खेल दिया, गेंद को वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में 6 रन के लिए। अब स्कोर बराबर पर 1 रन की आवश्यकता जीत के लिए। जिस प्रकार की उम्मीद थी सिंधु टीम से, कहीं ना कहीं नाखुश जरूर होंगे यहाँ पर। जिस प्रकार का टारगेट सेट करना चाहते थे, लेकिन पूरी तरह से हावी थी गेंदबाजी सिंधु टीम की, तो कहीं ना कहीं अंकुश लगाया। और उसके बाद सेकंड इनिंग की पारी में ताबड़तोड़ बल्लेबाजी। मनोज फिर एक बार तैयार, ओ फिर एक बार उड़ाया सामने की ओर, गेंद चली गई सीमा के बाहर, चरल गई। और इसी के साथ फाइनल में प्रवेश करने वाली आज के दिन की दूसरी टीम सिंधु टीम, दोनों टीमों का हार्दिक हार्दिक स्वागत। और यहाँ पर इस मैच के प्लेयर ऑफ द मैच मनोज, बेहतरीन पारी खेली और बेहतरीन पारी के साथ साथ यहाँ पर लगभग 3 छक्कों का समावेश पारी में। प्लेयर ऑफ द मैच लाडके उपसभापती रवींद्र भाऊ भोई, आपणास विनंती, आपण हे मेडल मनोज या फलंदाजाला प्रदान करायचं आहे टॉस का बॉसच्या मंचावर। मान्य श्री रवींद्र भाऊ भोई, माजी उपसभापती पंचायत समिती त्र्यंबकेश्वर, आपणास विनंती आहे, आपण हे मेडल द्यायचं आहे मनोज। वीस धावांची महत्वपूर्ण खेळी, चला यायचं आहे आपण